जय श्री मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळचे 7-7:30 वाजले. त्यांनी आता आपल्याला आवरून जायचं एक्सरसाइज करायला. त्याच्या अगोदर जरा एनर्जीसाठी आपण बनाना घ्यायचं आहे. खाऊन आवरून झालेले मजाने आता मी निघालो एक्सरसाइज करायला. आणि 1 तासाने एक्सरसाइज झालेले मजाने घरी परत येताना मला दूध आणि नारळ आणायचं होतं. आज अमावस्या असल्याने. आणि आज जस्ट एक्सरसाइज केली. घरी येऊन मस्तपैकी आंघोळ केला आणि आंघोळ करून आपला होममेड प्रोटीन बनवतोय. केळी, दूध, काजू, बदाम, अंजीर आणि शेंगदाणा लाडू, सोयाबीन, शेंगदाणा, फुटाणे आणि ओट्स अशा सगळं मिश्रण मी त्यात टाकून त्यानंतर त्याच्यामध्ये मी दूध ऍड केलंय आणि मिक्सरमधून वाटून घेतलंय आणि ही झाला आपला होममेड शेक तयार. आणि आता बघतोय मी याची चव, कारण मी हे डेली घेत असतो आणि आजचा शेक झालेला आहे. हा हा, एक नंबर. त्यानंतर आवरून मला ऑफिसला जायचं, त्याच्यामुळे आवरून मी निघालेलो आहे ऑफिसला. ऑफिसचं काही गोष्टी पेंडिंग आहेत, तर त्या मला आज कंप्लीट करायच्या आहेत. आणि आज कसल्या हालतीत मी ते टार्गेट कंप्लीट करायचं आहे. ऑफिसला पोहोचून मी कामाला बसलोय. कामाची लिस्ट केली आणि लिस्ट प्रमाणे एक एक काम कंप्लीट करत गेलो. आणि हे सगळं करत असताना कधी दुपारचे 1 वाजले कळलं नाही आणि लंच टाइम झाला आणि मी खाली जेवायला गेलो. जेवण करून वर आलो आणि शेवटी संध्याकाळी पावसाचा अंदाज घेऊन लॉग आउट केला आणि घरी निघालो. मध्येच पाऊस भेटला म्हणून मध्येच थांबावं लागलं आणि थांबून पाऊस गेल्याच्या नंतर मग परत घरी निघालो. परत घरी निघून मी आता घरी पोहोचलेलो आहे. घरी यावं लागलं कारण घरी ऑफिसवरून निघताच पाऊस आला. आता राहिलेलं काम ऑफिसचं करायचं आहे आणि नंतर घ्यायचं ब्रेक. घरी येऊन मी ऑफिसचं काम कंटिन्यू करतो. काही गोष्टी द्यायच्या आहेत, कंप्लीट करायच्या आहेत, सो मी ते कंटिन्यू करतोय. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू. बाय बाय.